वसमत शहरासह तालुका कडकडीत बंद। वसमत येथील सकल मुस्लिम समाजाने व बौद्ध समाजाने पाठिंबा देत सामाजिक सलोखा जपला। सध्या महाराष्ट्रात मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर असताना सरकार जाणून बुजून चालढकल करत असून मनोजदादा जरांगे हे 6व्यांदा उपोषणास बसले असून 16 सप्टेंबर मध्यरात्रीपासून उपोषणाचा 5वा दिवस असताना सुद्धा सरकार मराठा आरक्षणावर कुठली हालचाल करायला तयार नाही। मनोजदादा जरांगे यांच्या जीवाला काही धोका झाल्यास, त्यांचे बरे वाईट झाल्यास त्याला युती सरकार जबाबदार राहील अशा परखड शब्दात सकल मराठा समाज वसमत तालुक्याच्या हजारो मराठा बांधवांनी वसमत उपविभागीय कार्यालय येथे मोर्चा काढत निवेदन सादर केलं आहे। सध्या मनोज जरांगे पाटील यांची मागील वर्षभरामध्ये अनेक वेळा उपोषण केल्याने आणि हे 6व्यांदा उपोषण तेही सलाईन आणि पाणी न पिता सुरू केल्याने त्यांची तब्येत नाजूक होताना दिसते आहे। यावेळी आंदोलनकर्त्यांनी खालील मागण्या उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना सादर केल्या होत्या। सकल मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करताना हैदराबाद, सातारा आणि मुंबई गॅझेट लागू करा। कुणबी नोंदी आधारे प्रमाणपत्र वाटप करा। शिंदे समितीच्या कामाची गती वाढवा। ईडब्ल्यूएस सह एससी, बीसी किंवा कुणबी ओबीसी हा पर्याय तात्काळ अंमलात आणा। मराठा आणि कुणबी एकच असल्याचा शासन आदेश काढा। मागील वर्षभरातील आंदोलन दरम्यान केलेल्या आंदोलकांवरील सरसकट गुन्हे मागे घ्यावे, या व इतर मागण्यासाठी निवेदन देण्यात आले। या आंदोलनामध्ये मुस्लिम समाज व बौद्ध समाजाने पाठिंबा दिला व शिवतीर्थावर 4 वाजण्याच्या सुमारास राष्ट्रगीत म्हणत कार्यक्रमाची सांगता केली। प्रतिशोध न्यूजसाठी बालाजी पोले, हिंगोली। सकल मराठा समाजाच्या वतीने आज हा बंद होता। त्यामध्ये सर्व समाज, मुस्लिम असतील, बौद्ध असतील व इतर छोटे मोठे सर्व समाज आज या संपामध्ये सहभागी होते। आज सरकारनं या परिस्थितीची गंभीर अशी नोंद घ्यावी आणि भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारची कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता आंदोलकांना ठोस कोणता निर्णय असेल तो निर्णय द्यावा, अन्यथा सकल मराठा समाजाच्या माध्यमातून उद्यापासून तीव्र स्वरूपाचं आंदोलन या तालुक्यामध्ये छेडण्यात येईल। धन्यवाद। जागा करण्याचा प्रयत्न करायला आणि या बंदला सर्व जाती धर्माच्या लोकांनी आम्हाला पाठिंबा दिला, याबद्दल मी सर्व जाती धर्माच्या लोकांचं आभार मानतो। आणि यानंतर आता चालू भाऊनं सांगितलं तसं आता याच्यानंतर आम्ही ज्यावेळेस शिवतीर्थावर जातील आणि याच्यानंतरची दिशा आम्ही त्या ठिकाणी ठरवतील आणि याच्यानंतरची जी दिशा राहील ही दिशा ठरल्याच्या नंतर याच्यानंतरची तीव्र काही घटना घडल्या याला सर्व सरकार जबाबदार राहील, याचा सरकारने या ठिकाणी लक्षात घ्यावं एवढं बोलतो।